काही शेतकरी अपघाती निधन झाले, वीज पडून वारले, परत सर्पदोष झालेले लोक आहेत. असे आपल्याकडे जवळजवळ 7 लोकांची लिस्ट आपण केली. तशी लिस्ट मोठी आपल्या तालुक्याची, पण 7 मध्ये आज विनोदा विलास तिळकण, कैलासवासी सुभाष चंद्रराव सावंत, कैलासवासी बाळासाहेब शिवाजी सावंत, कैलासवासी माणिक बापू माने, कैलास सागर अप्पासाहेब नांद्रे, दिलीप मारुती पाटील आणि सचिन विलास पाटील माळी यांना गोपीनाथ मुंडे अपघात मदत एक आपलं हेड आहे. त्या हेडमधून प्रत्येकाला 2-2 लाख रुपये आता आम्ही कोल्हापूरला त्यांचे चेक घेऊन आलो. आम्ही आता तोही कार्यक्रम आम्ही एक्सप्लाय केला, त्यामुळे मला उशीर झाला नाही, पण टायमात आलो मी. सगळे सर्पदोष काय सर्पदोष आहे त्यांना 2-2 लाख रुपये आज आम्ही त्याची नोंदणी केली आणि तेही त्यांना दिली. त्यानंतर उर्वरित कामासाठी आपण 2.5 कोटी रुपये त्याला मंजूर केले आणि 2.5 कोटी मंजूर केल्यानंतर प्रशासनानं, नगरपालिकेनं आणि त्यातल्या नगरसेवकांनी थोडंसं दुर्लक्ष केलं. कालावधी गेला, त्यामध्ये भिंत काढायची, वाद आहे, हा बाकीच्या गोष्टी करत तर ते पैसे त्या एक मध्यंतरी JR निघाला की ह्या तारखेपर्यंत जर हे वर्कआउट झाले असतील, कामं झाली असतील तर ती चालू ठेवा, नाहीतर ते पैसे परत करा. त्या मुद्द्यावर ते पैसे परत गेलेले, आमचा क्लेम झालेला आहे, आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे, प्रस्ताव सगळा गेलेला आहे आमचा की आम्हाला हे पैसे परत मिळावेत, आम्हाला कालावधी वाढवून मिळावा म्हणून. तर ते आल्यानंतर बाकीची कामं जी प्लॅनमध्ये कामं आहेत ती कामं आपण घेऊन ते कोणाला स्वच्छ करून घेतली. आपण 1 वर्षाच्या अगोदर नर्सिंग कॉलेजबद्दल एक प्रस्ताव माझ्यावर प्रस्ताव आला होता आणि तो प्रस्ताव आला होता की आम्हाला 100 सीटचं नर्सिंग कॉलेजचं मिळावं. त्यावेळी मी पालकमंत्री होतो. त्यावेळेला 100 सीटचं आपल्याला मिरज हॉस्पिटलला, सिव्हिल हॉस्पिटलला आपण 100 सीटची मान्यता दिली. त्यावेळेला मान्यता दिली, सगळं झालं, त्यांची भरती पण झाली, मुलांची नियुक्ती झाली, 100 सीट भरती झाली. आता मग थोडासा प्रश्न पडला की ह्या मुलांना कॉलेज पाहिजे आणि त्यांना वसतिगृह राहायला पाहिजे. तोही प्रस्ताव मी टाकला तिथे आणि तो प्रस्ताव मंजूर झाला. त्यासाठी 35 कोटी त्यांना मंजूर झाले आणि त्यामुळे प्रशासक बिल्डिंग, त्यांचं कॉलेज आणि त्यांचं वसतिगृह, त्याची प्रशासन मान्यता आपल्याला आलेली आहे आणि त्यामध्ये आता टेंडर निघेल आणि काम चाललं आहे. आज एक कार्यक्रम आम्ही सकाळी राबवला. ज्या शेतकऱ्यांचे अपघाती निधन झाले, त्यांचा मृत्यू झाला, काही ठिकाणी अपघात झाल्यानंतर काही लोकांचे अवयव त्यांना गमवावे लागले, अशा लोकांना माननीय स्वर्गवासीय गोपीनाथ मुंडे अपघाती मदत एक हेड आहे, त्या हेडमधून आम्ही लोकांना मदत दिली. त्यामध्ये आज आम्ही 7 लोकांना आम्ही मदतचा चेक, आम्ही 2 लाखाचा चेक आम्ही त्याला सुपूर्द करत आहोत. त्यामध्ये लिस्ट आहे: कैलास विनोद विलास निलखंड, कैलास रामराव हिंदूराव सावंत, कैलास बाळासाहेब शिवाजी सावंत, कैलासी माणिक बाबू बारे बने, कैलास सागर अप्पासाहेब नांद्रे, कैलासवासी सचिन विलास माळी, दिलीप मारुती पाटील. तर ह्या लोकांना आम्ही आज चेक सुपूर्द केले. आज शेवटचा चेक आपण त्यांना देऊ करतोय. बाकीचे 6 लोकांना चेक आम्ही सकाळी त्यांना सुपूर्द केलेले. आणि काही ठिकाणी अशा विधवा आहेत, घरचा काहीच आधार नाहीये, सासू सासरे खूप वृद्ध आहेत, अशा लोकांनाही आम्ही श्रावणबाळ योजनेतून, आम्ही कुठलीच ती योजना संजय गांधी योजनेतून त्या मुलांना श्रावणबाळमध्ये आणि विधवा पेन्शन त्याचाही प्रोग्राम आम्ही आखलेला आहे. आणि ह्या लोकांना ज्या विधवा असतील त्यांनाही तो पेन्शनचा लाभ त्यांना मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करतो.